Now your next property starts with the cohesion and adhesion. Cohesion and adhesion. What is meant by that? Let me define it. It is a molecular attraction. Remove the first 2 to 3 words, just Hesion, or just with this word Hesion, Hesion. I will define the meaning of it. It means intermolecular force of attraction. Co means of the same body, same liquid. Adhe means to stick. Adhesive, तुम्ही adhesive वापरता, फेविकॉल्स, बरोबर. ते ॲडेसिव्ह आहे. ॲडेसिव्ह म्हणजे काय? फेविकॉल लिक्विड आहे जे सॉलिड चिकटवायला उपयोगाचं आहे. मीन्स फेविकॉल इन फॉर्म ऑफ अ लिक्विड इज एबल टू स्टिक द सॉलिड सरफेस. फेविकॉलचं उदाहरण घेऊ, त्याच्यावर ना कन्सेप्ट कळेल. फेविकॉल स्वतःच काय? ॲडेशन आहे. ॲडेशन मीन्स molecular force of attraction between the liquid and solid surface. Molecular force of attraction between liquid and solid boundary in contact with it. आता शब्द बदलतो. सॉलिड सरफेसच्या ऐवजी काय टाकायचा? टेक्निकली सॉलिड बाउंड्री इन कॉन्टॅक्ट. जगातले जेवढे डिंक तुम्ही बघता ते डिंक सामान्यपणे काय आहेत? ॲडेसिव्ह आहेत. सॉलिड बाउंड्री चिकटवायला उपयोगाचे आहेत. याचं ॲप्लिकेशन, तुम्ही पाणी जे पिऊ शकताय, पक्षी जे पाणी पिऊ शकतायत, ते कशामुळे? ॲडेशन. पाणी आणि सॉलिड बाउंड्री. ग्लास, विचार करा, ग्लास है. दिस इज द ग्लास इन विच यू आर हॅव्हिंग वॉटर इन इट. पाणी जे ठेवलंय तुम्ही, ते पाणी या सरफेसला थोडंफार कोणाला चिकटून आहे ना, का असा गॅप राहतो पाणी भरल्यावर? असा गॅप राहतो का? नाही. इथं तुम्ही जेव्हा पाणी ग्लासमध्ये ठेवताय तर ते पूर्ण बॉर्डर पूर्ण ऑक्युपाय करता येईल. मीन्स देर इज अ मॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड, मीन्स इट इज अ ॲडेशन कंडिशन. विचार करा, पक्ष्यांची काय? चोच. ही चोच एक प्रकारची सॉलिड पार्ट आहे. हिचा कॉन्टॅक्ट पाण्यासोबत आल्यावर पाणी यातनं वर आलं पाहिजे, म्हणजे तिथं परत काय असलं पाहिजे? ॲडेसिव्ह फोर्स. मग यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट की लिक्विडला स्वतः एकत्र राहण्याची गरज आहे. म्हणजे लिक्विडमध्ये काय असणं गरजेचं आहे? कोहेजन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द लिक्विड मॉलिक्युल्स इटसेल्फ. कोहेजन, मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन between a liquid molecules itself. फेविकॉल तुम्ही बघता, त्या फेविकॉलचा विचार केला तर फेविकॉल मधले संपूर्ण लिक्विड हे बाउंड आहे, म्हणजे त्यांच्यात काय आलं? परत कोहेजन. आणि त्याचा वापर तुम्ही करायला जाता चिकटवायला, म्हणजे तिथं काय ते आलं? ॲडेशन. अल्टिमेटली कोहेजन आणि ॲडेशन या प्रॉपर्टीज काय इम्पॉर्टंट आहेत? कारण याच्यामुळे तुम्ही फ्लुइड्सचं इंटरॅक्शन स्वतःसोबत एक युनिट म्हणून आणि त्याच वेळी दुसऱ्या सरफेस सोबत करू शकता. यू कॅन इंटरॅक्ट द लिक्विड्स विथ अ सॉलिड बाउंड्री ॲज वेल ॲज यू कॅन थॉट द लिक्विड ॲज अ कंबाइंड युनिट. These are the properties of cohesion and adhesion that you need. Why they are important? I have told you. का गरजेचे आहेत? जगातली कुठलीही गोष्ट, जगातलं कुठलंही लिक्विड तुम्ही पिऊ शकला नसता.
जर तिथे कोहेजन आणि ॲडिशन नसतं तर. आता जेव्हा पाणी प्याल, लेक्चर स्लाइड संपल्यानंतर त्यानंतर विचार करा, अरे हो पाण्याचं त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्वतःसोबत आहे म्हणून ते एक युनिट दिसतंय. शिवाय परत त्या ग्लासमध्ये बाटलीत असेल पाणी, तिथून परत आपल्या ओठांपर्यंत पोचण्यापर्यंत अट्रॅक्ट होत आहे. सो कोहेजन ॲडिशन मॅटर. कोहेजन ॲडिशन झालं. यानंतर 8वा प्रिन्सिपल. नेक्स्ट विल गो टू द सरफेस टेन्शन. नेक्स्ट प्रॉपर्टी इज सरफेस टेन्शन. नावच काहीतरी इंडिकेट करते. सरफेसवर आहे हा फिनॉमिनॉन, कुठे आहे? सरफेसवर आहे. आणि टेन्शन म्हणजे एक प्रकारचा फोर्स असणार आहे. नावच काय सांगते बघा, सरफेस म्हणजे एका सरफेसवर कुठेतरी ऍक्ट होणार आहे, आणि टेन्शन म्हणजेच एक प्रकारचा फोर्स, टेन्साइल फोर्स असणे शक्यता आहे. काय सांगू रे, याचं युनिट काय असणार आहे? सिग्मा. अँड एक्सप्रेस्ड इन न्यूटन पर मीटर. फ्लुइड मेकॅनिक्स मधला एकमेव फोर्स आहे की जो पर मीटर लेंथवर डिफाईन केला जातो. ऑनली फोर्स इन द फ्लुइड मेकॅनिक्स विच इज डिफाइंड ऑन द पर मीटर लेंथ. काय सरफेस टेन्शन, काय फिनॉमिनन काय? तुम्ही जर पाणी, इफ यू कन्सिडर वॉटर, enclosed in a small space, एका अत्यंत छोट्या ट्यूब मध्ये समजा ते पाणी ठेवलं, अत्यंत बारीक ट्यूब, तर त्या पाण्याला अशा प्रकारचा एक छोटासा मायन्यूट बेंड दिसतो. अशी परफेक्ट हॉरिझॉन्टल लेवल नाही मिळत, त्याला एक छोटासा बेंड असतो. अत्यंत एखाद्या छोट्या ट्यूबमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही पाणी बघा, छोटासा बेंड आलेला असतो सरफेसला. यू विल हॅव अ स्मॉल बेंड. बघा आता डेफिनेशन आपण तयार करणार आहोत, ते पूर्ण पाणी भरलेलं आहे. ॲट द सेम टाइम मर्क्युरीचा विचार जर केलात, तर मर्क्युरीमध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीने एक काहीतरी शेप दिसतो. सध्या मी पाण्याचं उदाहरण घेईन कारण ते सगळ्यात कॉमन आहे. टेस्ट ट्यूबमध्ये समजा तुम्ही पाणी घेतलं आणि त्याच्याकडे जर बघितलं तर तुमचा एक्सपेरिमेंट सुरू होतो. डायग्राम लक्षात ठेवा. एक प्रकारचा बेंड करणारा फोर्स म्हणजेच सरफेस टेन्शन हा टेन्साइल फोर्स आहे. इट इज अ टेन्साइल फोर्स. कुठे ऍक्ट झाला माहिती का? तर लिक्विड आणि एअर म्हणजेच गॅस यांच्या दरम्यानच्या सरफेसवर ऍक्ट झाला. कुठे ऍक्ट झाला? लिक्विड आणि एअर यांच्या दरम्यानचा जो सरफेस आहे तिथे ऍक्ट झाला. आज दिसतोय का बेंड? नाही, वर दिसतोय. कुठं? एअर आणि लिक्विड. म्हणजेच टेन्साइल फोर्स ऍक्टिंग ऑन सरफेस. कुठला सरफेस? बिटवीन लिक्विड अँड गॅस. अजून कुठे दिसतो का? नक्कीच. दोन लिक्विड घ्यायचे, एक ट्यूब घेतली, या ट्यूब मध्ये बॉटम साइडला पाणी घेतलं, आणि याच्यावरती कुकिंग ऑइल टाकलं. ल्युब्रिकेटिंग ऑइल पण चालेल. इथे काय? पाणी आहे. दिस इज द वॉटर, दिस इज ऑइल. आता तेल आणि पाणी कधी मिक्स होतं का? नाही. तर यांच्या दरम्यानचा जो सरफेस आहे तिथं पण ही ऍक्शन दिसते, सरफेस बेंड होतो.
वरचा ऑइल तसाच राहील, खाली पाणी तसं राहील, पण यांच्या दरम्यानचा सरफेस होतो तो बेंड होतो असा. म्हणजेच लिक्विड गॅस एक कॉम्बिनेशन आलं आणि दोन इमिसिबल लिक्विड्स आले कॉम्बिनेशन. और ऑन द सरफेस between two immiscible liquids त्याचा परिणाम काय होतो? फोर्स आला तर काय होतो? सरफेस काय होतोय? बेंड होतोय. म्हणजेच हा मेम्ब्रेन अंडर टेन्शन झाला, सच दॅट कॉन्टॅक्ट सरफेस बिहेव्स लाईक मेम्ब्रेन अंडर टेन्शन. Effect such that contact surface behaves like a membrane under tension. Contact surface behaves like membrane under tension. एवढी मोठी डेफिनेशन आहे, सिंपल वर्ड्स मध्ये अप्लाय करूया. व्हॉट काय आहे? टेन्साइल फोर्स. वेअर ऍक्टिंग ऑन द सरफेस ऑफ लिक्विड अँड गॅसेस और ऑन द सरफेस बिटवीन टू इमिसिबल मिक्स न होणारे लिक्विड्स. क्लॉज बघा, पहिला काय वापरला? व्हॉट, दुसरा व्हेअर आणि तिसरा हाऊ. सच दॅट कॉन्टॅक्ट सरफेस बिहेव्स लाईक मेम्ब्रेन अंडर टेन्शन. तीन डेफिनेशन, तीन क्वेश्चन स्वतःलाच विचारायचे. सरफेस टेन्शनची डेफिनेशन तयार झाली. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज टेन्साइल फोर्स ॲक्टिंग ऑन सरफेस ऑफ अ लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ गॅस और ऑन द सरफेस between two immiscible liquids such that contact surface behaves like membrane under tension. Definitions अशा पद्धतीने पाठ करायच्या. प्रश्न विचारायचे, काय, कुठे, कसा. काय, कुठे, कसा, विषय संपला. आणि मग याची डेफिनेशन ब्रॉड मध्ये लिहायची. हा कुठे ऍक्ट होतो माहिती का? जेव्हा तुमचे दोन डिफरंट कंडिशन्स ऍक्ट होतात. मॉलिक्युलला जिथं कोहेजन आहे तिथं उपयोग नाही, ऍडेशन जिथं असेल ना तिथं हे दिसणार. हे कुठं दिसणार लक्षात घ्या? जिथं ऍडेशन. ऍडेशन म्हणजे काय? डिफरंट क्वांटिटी, डिफरंट फोर्सेस. अशा केसमध्येच हा दिसतो. म्हणून याचं थेरॉटिकल डिस्क्रिप्शन मी डिफाईन करतोय. सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय सिग्मा अँड इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ न्यूटन पर मीटर. टू एक्सप्लेन द फिनॉमिनॉन of surface tension, consider a vessel containing the liquid. Consider a vessel containing the liquid this is the liquid which is in contact with a gas. Consider three molecules. Molecule A, which is deep inside the liquid surface. हा पूर्णपणे आत आहे, पाण्याच्या आत आहे, सरफेसच्या पूर्ण आत आहे. It is equally attracted in all directions by the surrounding liquid molecules. हा सगळीकडून इक्वली अट्रॅक्ट झालाय, त्यामुळे याच्यावर कुठल्याही प्रकारचा शिल्लक फोर्स नाहीये. Similarly, for molecule B, which is also inside the liquid, it is equally attracted in all directions
बाय लिक्विड मॉलिक्युल्स तो सगळीकडून इक्वली अट्रॅक्टेड आहे. टेन्साईल फोर्स काही शिल्लक नाहीये, कुठलाच रिस्ट्रेनिंग फोर्स नाहीये. बट फॉर द मॉलिक्यूल सी ऑन द सरफेस, हा एक मॉलिक्यूल आपण सी कन्सिडर केला जो सरफेस वरती आहे. मग या मॉलिक्यूल सी बद्दल असं डिफाईन करता येतं की याच्यावर डाऊनस्ट्रीम खालच्या साईडला ओढणारा एकच फोर्स वॉटरच्या किंवा लिक्विडच्या डाऊनस्ट्रीम जे काही फोर्सेस आहेत हा अर्धवट असा ओढला जातोय. वरती कुठल्याही प्रकारचे कोहेसिव्ह फोर्स नाहीत, फक्त कुठले डाऊनवर्ड फोर्सेस आहेत. सो असं म्हणू शकता की कोहेजनमुळं तुम्हाला हा फोर्स काय दिसतोय, खाली ओढलेला दिसतोय. सो इफेक्ट ऑफ कोहेजन कॅन बी कन्सिडर फॉर सरफेस टेन्शन. फॉर द सरफेस टेन्शन कोहेजन इफेक्ट मॅटर्स. वरच्या साईडला गॅस आहे, गॅस कडून कुठल्याही प्रकारचा अट्रॅक्शन वर येणार नाही. मग लिक्विड मॉलिक्यूल काय होतोय, बॉटम साईडला जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याकडनं अट्रॅक्ट होतोय. मग असे सरफेसवरचे जर सगळे मॉलिक्युल्स मी विचारात घेतले तर त्या सगळ्यांचा काय मिळणार, एक प्रकारचा कॉमन बेंड. म्हणून तो मेम्ब्रेन कसा दिसतो, एक प्रकारचा टेन्शन मध्ये दिसतो, बॉटम साईडला बेंड दिसतो. दिस इज द वे टू रिप्रेझेंट द ऍक्शन ऑफ सरफेस टेन्शन. मग हा सरफेस टेन्शन सर इम्पॉर्टंट काय आहे, तर तुमच्या काही बेसिक सिस्टीम्स आहेत ज्याच्यावर तो अप्लाय होतो. इट गेट्स अप्लाइड ऑन टू सर्टन बेसिक सिस्टीम्स. हे डिस्क्रिप्शन कसं लिहायचंय मी ते तुम्हाला डायग्राम काढताना सांगितलेलं आहे, मी परत डिक्टेट करतोय. कन्सिडर ए लिक्विड टेकन इन अ व्हेसल इन कॉन्टॅक्ट विथ अ गॅस. Consider 3 molecules A, B, C of the liquid. Molecules A and B are well inside the surface of the liquid. These molecules A and B are equally attracted in all directions by neighboring liquid molecules. There is no resultant force acting on them. But for the all surface molecules like C, they experience net downward cohesive force. खाली ऍक्ट होणारा एक डाउनवर्ड कोहेसिव्ह फोर्स ते एक्सपिरियन्स करतायत, विच मेक्स द सरफेस टू बेंड लाईक अ इलास्टिक मेम्ब्रेन अंडर टेन्शन, विच इज नोन एज सरफेस टेन्शन. डायग्राम 1 डिस्क्रिप्शन द्याल. यानंतर आता पुढचा पार्ट, सरफेस टेन्शन फॉर स्टँडर्ड सिस्टीम्स आता आपण डिफाइन करतोय. वी आर गोइंग टू डिफाइन surface tension for standard systems. सब पॉइंट आहे त्याच्यातच घेतो. स्टँडर्ड शेप्स म्हणूया, फॉर सम शेप्स. स्टँडर्ड सिस्टीम म्हणण्यापेक्षा सम शेप्स. Means you are going to derive or define relationship between pressure force and surface tension force. सरफेस टेन्शन फॉर सम शेप्स असं मी हेडर दिलंय. तर तुम्हाला काय डिफाइन करायचं लक्षात घ्या, एखाद्या सिस्टीममध्ये येणारा प्रेशर फोर्स आणि सरफेस टेन्शन फोर्स यांच्यातलं रिलेशनशिप डिफाइन करायचं आहे. थोडक्यात प्रेशर आणि सरफेस टेन्शन मध्ये रिलेशनशिप येईल. आणि हे करण्यासाठी मी कॉमनली जे काम करणार ते आधी डिफाइन करतो. इन दिस केस फॉर इक्विलिब्रियम स्टेबल कंडिशन्स, कुठल्याही प्रकारची मुवमेंट नाही, काय नाही, इक्विलिब्रियम स्टँड स्टील कंडिशन, प्रेशर फोर्स इक्वल्स टू सरफेस टेन्शन फोर्स.
प्रेशर फोर्स इक्वल टू सरफेस टेन्शन फोर्स. म्हणजे सिस्टीम दाखवतो, प्रेशर फोर्स क्रॉस सेक्शनवर कन्सिडर करायचा आणि सरफेस टेन्शन मात्र लेंथ किंवा पेरिमीटर डिफाईन होईल. नीट लक्षात घ्या मी काय सांगतो ते. प्रेशर फोर्स हा क्रॉस सेक्शनवर डिफाईन करायचा आहे, सरफेस टेन्शन मात्र पेरिमीटर किंवा लेंथवर डिफाईन होतो. सो तुम्हाला 3 सिस्टीम्स आहेत, त्यातली मी पहिली सिस्टीम डिफाईन करतोय. आय एम गोइंग टू डिफाईन द फर्स्ट सिस्टीम, सॉलिड लिक्विड ड्रॉपलेट. पाण्याचा कसा ड्रॉपलेट भरीव असतो ना, अशा पद्धतीची एक सिस्टीम राहिली. सॉलिड लिक्विड ड्रॉपलेट म्हणजे तो असा पद्धतीने तुम्हाला मी स्केच करून दाखवतो. आय विल डू इट विथ अ स्केच. अशा पद्धतीने एक ड्रॉपलेट घेतलेला आहे. त्या ड्रॉपलेटचा डायमीटर आपण स्मॉल डी घेतला आहे. डी इज द डायमीटर ऑफ ड्रॉपलेट. आता समजा याचा कट सेक्शन घेतला, म्हणजे त्याला जर कट केलं आणि कट करून झाल्यावर जर 2 भाग मी सेपरेट बघितले, म्हणजेच अशा पद्धतीने एक पॉइंट मी कन्सिडर केला, तर हा संपूर्ण सेक्शन कट करून तो तुम्हाला साधारणपणे असा दिसेल. आणि अशाच पद्धतीचा राईट हँड साइड, त्याची तुम्हाला राईट हँड साइडेड पार्ट तो सिमिलर काइंड ऑफ सर्कल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. means you are going to have a section in this way. सर असं कुठं असतं का, प्रॅक्टिकली बघायला मिळेल का? एवढंच सांगेन, उन्हाळ्याचे दिवस असतात, द्राक्ष नावाची गोष्ट तुम्ही खाता, ते द्राक्ष कट करायचं आणि बघायचं, तशा पद्धतीने प्रकार मी शिकवतो. ग्रेप्स असतात ना, ग्रेप्स, सिंगल ग्रेप घ्यायचा, मध्ये कट करायचा, 2 सेक्शन तुम्हाला दिसते. मग आता हा जो डायमीटर आहे, जो तुम्ही आता पण या ड्रॉपलेटचा दाखवतो इथे, ज्याच्या अक्रॉस तुम्ही कट केलं, याच्या लेफ्ट हँड साइडला संपूर्ण क्रॉस सेक्शनवर प्रेशर फोर्स दाखवायचा. नीट लक्षात घ्या, क्रॉस सेक्शनवर असा. आणि या प्रेशरला ड्रॉपलेट मेंटेन राहण्यासाठी, ड्रॉपलेट कधी मेंटेन राहील लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत तुमचा प्रेशर फोर्स हा इथे सरकमफरन्सवरचा सरफेस टेन्शन बॅलन्स करतोय, तोपर्यंत ड्रॉपलेट जिवंत राहील. जिवंत राहील म्हणजेच मेंटेन राहील. जोपर्यंत प्रेशर फोर्स कुठे ऍड करायचा, क्रॉस सेक्शनवर, हा पूर्णपणे सरकमफरन्सवर ऍक्ट होणारा सिग्मा सरफेस टेन्शन बॅलन्स करत असेल, तोपर्यंत या ड्रॉपलेट मेंटेन राहील, इक्विलिब्रियम राहील. म्हणजे तुमची इथली कंडिशन आली, फॉर इक्विलिब्रियम सिस्टीम मेंटेन राहण्यासाठी
P into pi by 4 d square cross sectional area for the pressure is taken up by sigma pi d surface tension onto the circumference. सरफेस टेन्शन सर्कम्फरन्स वर घेतला सिग्मा पाय डी. कापाकापी करा, विषय संपवा. प्रेशर आणि सिग्मा मधला फॉर्म्युलेशन मिळेल. P इज इक्वल टू 4 सिग्मा, पायला पाय कॅन्सल, स्क्वेअरचा 1 डी कॅन्सल, 4 सिग्मा बाय डी येईल. पहिली सिस्टीम झाली आपली. दिस द सॉलिड लिक्विड ड्रॉपलेट, वॉटर ड्रॉपलेट. मग सर पाण्याच्या ड्रॉपलेट बद्दल झालं का? प्रेशर व्हॅल्युएशन इन टर्म्स ऑफ सरफेस टेन्शन. व्हॉट अबाउट सोप बबल? साबणाचे जे फुगे असतात, लहानपणी सगळ्यांनी खेळ केला असेल तो, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? तो हॉलो बबलच्या कंडिशन मध्ये येतो. इट इज अ हॉलो बबल. हॉलो बबल कंडिशन इज सोप बबल. मग जिथे सोप बबल येईल ना, तिथं काय करायचं लक्षात घ्या. क्रॉस सेक्शन पाय बाय 4 डी स्क्वेअर वरच पकडायचं आहे. क्रॉस सेक्शन पाय बाय 4 डी स्क्वेअर. जगातला अजून कुठलाही माणूस असा नाहीये की ज्यानं बबलचे इनर आउटर डायमीटर दोन्ही पण बघितलेत. नोबेल पुरस्कार घेईल तो. सोपचे इनर आउटर डायमीटर्स, सोप बबलचे कोणी मेजर केलेले नाहीयेत. सो हॉलो बबल आला. For the hollow bubble, you are going to show the cross section in this way. त्याचा क्रॉस सेक्शन असा दाखवायचा. याच्यावरती क्रॉस सेक्शन घ्यायचा आहे. क्रॉस सेक्शन अशा पद्धती सेक्शन वर घेऊन प्रेशर P, या प्रेशरला काउंटर बॅलन्स करण्यासाठी सिग्मा 2 टाइम्स द सर्कम्फरन्स, इनर सर्कम्फरन्स, आउटर सर्कम्फरन्स. म्हणजे सर्कम्फरन्स दोनदा पकडायचे. हॉलो पोर्शन आहे. हॉलोचे तुम्ही 2 सर्कम्फरन्स डिफाइन करणार आहात. सो अल्टिमेटली हॉलो बबल म्हटलं की इथली कंडिशन लक्षात घ्या. प्रेशर क्रॉस सेक्शन वर P इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर विल बी टेकन अप बाय सिग्मा इंटू पाय डी इंटू 2. सिग्मा इंटू पाय डी इंटू 2 काम करायचं. परत दाखवतो, नीट बघा. वरचीच कंडिशन परत लिहितोय. P इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर दॅट इक्वल्स टू सिग्मा इंटू पाय डी इंटू 2. दोन मल्टिप्लाय आहे. इनर सर्कम्फरन्स, आउटर सर्कम्फरन्स सेम डायमीटर वर घ्यायचे. सो अल्टिमेटली डी स्क्वेअरचा डी कॅन्सल, पायचा पाय कॅन्सल, 4 इंटू 2 8 होतील. P इक्वल्स टू 8 सिग्मा बाय डी. प्रत्येक ठिकाणी प्रेशर आणि सरफेस टेन्शन यांच्यातला आपण रिलेशनशिप बघत जातोय. P इज इक्वल टू 8 सिग्मा बाय डी येईल. कोणासाठी? हॉलो बबल. अल्टिमेटली वी कॅन प्रोसीड फॉर द नेक्स्ट. लिक्विड जेट. The third system is for the liquid jet. समजा तुमच्याकडे लिक्विड जेट असेल तर त्या लिक्विड जेटला डायमीटर डी डिफाइन करावा लागतो आणि त्याची लेंथ डिफाइन करावी लागते. लेंथ असेल, हाईट असेल, आपण त्याला लेंथ हाईट म्हणूया. चला हाईट म्हणून डिफाइन करूया.
आता ज्याला डायमीटर आहे आणि हाईट आहे, कॉमन सेन्स तो कुठला फॉर्म येणार आहे? सिलेंडर. डायमीटर आणि हाईट असे जर दोन्ही डायमेन्शन्स आपण एखाद्या ऑब्जेक्टला डिफाईन करत असू तर तो सिलेंडर येईल. मीन्स लिक्विड जेट इन द सिलेंड्रिकल फॉर्म, जो तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल 3D मध्ये. आता तो कट करायचा. यू आर गोइंग टू कट इट. याला जर मी कट करायचं म्हटलं तर तो असा काहीतरी मला दिसणार आहे. अर्धा सेक्शन बघितलं, दुसराही बघितलं तरी चालेल, पण आता एका सेक्शन मध्ये सगळं काम होऊन जात आहे. हा त्याचा डायमीटर आहे आणि ही त्याची लेंथ आहे, हाईट. In this case, pressure acts on the cross section. इथं प्रेशर ऍक्ट होतो. Pressure is going to act on this cross section. क्रॉस सेक्शन काय आला? LD. सो इथला तुमच्या लेफ्ट हँड साईडचा पॅरामीटर P इज इक्वल टू हिअर इक्विलिब्रियम मेंटेन ठेवण्यासाठी P इज इक्वल टू P इंटू L इंटू D. पूर्ण रेक्टँगलवर क्रॉस सेक्शनवर प्रेशर ऍक्ट केला. ज्याला बॅलन्स करण्याचं काम लेंथवर ऍक्ट होणाऱ्या, फक्त हाईटवर ऍक्ट होणाऱ्या, दोन्हीही साईडला हाईटवर ऍक्ट होणाऱ्या सिग्माचं आहे. दिस प्रेशर should be balanced by sigma, means sigma into 2L करायचं. इकडची मागची पुढची लेफ्ट राईट बोथ लाईन्स शुड बी इन्क्लुडेड. त्यामुळे सिग्मा इंटू काय करायचं? 2L. म्हणजे तुमचा P आला 2 sigma upon D. D फॉर डायमीटर. सो तुमच्या 3 सिस्टीम्स आपण ज्या घेतल्या होत्या 3 सिस्टीम पूर्ण होतात. नंबर 1 सॉलिड लिक्विड ड्रॉपलेट, नंबर 2 हॉलो बबल, नंबर 3 लिक्विड जेट. तिन्ही कशा लक्षात ठेवायच्या ते बघा. इन जनरल एक रिझल्ट मी देऊन देतोय. इन जनरल तिन्ही रिझल्ट लक्षात ठेवता येतात. पेपरला प्रॉब्लेम वगैरे आला तरी जमून जातील. प्रेशर, सगळीकडे सिग्मा बाय डी चे रेशो आहेत. सिग्मा बाय डी चे रेशो आहेत. 2 2 चे डबल 4 4 चे डबल 8. कसं गेलं रे? बघा 2 2 चे डबल 4 4 चे डबल 8. पुढे काय करायचं जाऊ नका, शांत बसा. 2 म्हणजे कुठला आला? लिक्विड जेट. दिस इज फॉर लिक्विड जेट. 4 सिग्मा अपॉन डी. दिसतंय तुम्हाला 4 सिग्मा अपॉन डी? सॉलिड ड्रॉपलेट. एट सिग्मा बाय डी हॉलो बबल. 8 सिग्मा बाय डी काय येणार आहे? हॉलो बबल येईल. आले का बघा? तिन्ही फॉर्म्युले एका पॅटर्न मध्ये बसून दिलेत. शॉर्ट रिव्हिजन जे मी बोर्डवरती लिहिले ना, हे वहीत लिहित चला बरं का. व्हिडिओ पॉज करायचं आणि वहीत लिहायचं, कारण हे पेपरच्या वेळी खूप महत्त्वाचं ठरतं. सर मला ते नोट्स वाचायला वेळ नव्हता. सगळं तुम्हाला मी सिस्टमॅटिकली कीवर्ड्समध्ये सगळं लिहून दिलेलं आहे. सो विथ दिस इट बिकम्स इझियर टू लर्न. या स्मार्ट नोट्स आहेत, पटकन लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. नेक्स्ट स्लाइडला परत भेटू. थँक्यू.
सर उद्या एक एक प्रॉपर्टी घेतली संपलं बरं का माझं.